वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सो गाईज, पावसाच्या वातावरणामध्ये आम्ही भरायला लागले सगळेजण पाणी. हे बघू शकता. आणि पाणी यायला लागले बघा. आता ते पाणी पण वाहायला चालले. तर हे असं पावसाचं वातावरण आहे. आणि त्यात आम्ही लोक असं पाणी भरायला लागलो. असे सगळेजण पाणी भरायला लागले. आता माझा हांडा भरलाय. लय थंड वाटायलंय. ताप आल्यावर काय करायचंय? ए बार दे, घेऊन जा. हे दुसरं दे. तर गाई 3-3 दिवसांनी पाणी येतंय. माणसाने जगावं का मरावा. हे असं पाणी भरायला लागतंय. आणि आता बाबा आले रेनकोट घालून. आणि पाणी गेले. पाणी आलं 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 पाणी आलं. अरे अरे अरे, एवढं का वाटायला लागली. गेलेलं आलं ना. एवढं काय मला आलं नाही. पाणी जायला लागलं होतं. उद्या पाणी यायचं नाही म्हणजे. तर गाईस 3-3 दिवसांनी पाणी यायला लागले. काय करावं माणसाने. नशीब पाणी आलं माघारी. आलं थोडं बघा. तिकडे गेलं केशव 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 पाणी गेलं. पाणी भरायला त्यांना वाटलं माग गेलताय ना. आणि हिचा रेनकोट बघा. हे नेपाळी रेनकोट आहे. हा, हे 520 ला रेनकोट आहे वाला. लय महाग आहे, तुम्ही घेऊ नाही शकत. आणि हे बघा, त्यांचा चष्मा लावलाय काय. आम्ही केशव तर नाही घाल दिसायला लागले राव. म्हाताऱ्या माणसासारखं दिसत नाही, आयब्रो बिब्रो अशी पुरी सारखे दिसायला कर रे. किती स्वीट आहे. पोरगीच वाटायला लागले केशव. तर गाई आज शनिवारचा दिवस आहे. तर शनिवारी सुट्टी आहे बाळूला म्हणून आज. आणि कशी करती टाकायचं ना मग आणि चक्क आहे ना बाळूने आज भांडे घासले. एकदम म्हणजे स्वच्छ. घासलं पितळाचं एवढं मोठं. एकदम स्वच्छ भांडे घासले. तेच भारी. भांड नाही, पितळाचं प्यायचं पाणीचं घासलं. पितळाचं प्यायचं. रात्री गाईस पाणी गेलेलं परत आलंय. बघू शकता तुम्ही. परत आले. आम्ही परत भरायला हे बघा कसं. अरे आपली आशा आहे रे ती. गाईज आजच्या जमान्यात तुम्ही कोणालाच काय मागू नका. पाणी गॅस पैसे. पाणी गॅस पैसे. हा, हे 3 वस्तू अजिबात कोणाला देऊ नका. हे 3-4 लग्न काय केलं. पुण्यात जर राहायला भाड्यानं असेल तर 3 वस्तू कधी देऊ नका. गाइस हम लोग अमीर रहते तो 500 का एक टेम्पो मंगा लेते. क्या करे अभी तर पैसा नहीं है. गाईज तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर रेंटने तर हे 3 वस्तू अजिबात. गाईज आम्ही नवरा बायको दोघं पाणी भरायला लागलोय. कुठे गेला. हा बघा, बघू शकता. पावसात पाणी भिजून आणि किताब भरायला लागले पाणी. तिथं पण पाणी भरते ना. आम्हाला छत्री भेटली. तिला थंडी वाजायला लागली. ती फुल भिजली आहे गाईज. तिला भिजायला नाही आवडते. आणि नुसतं पाऊस चालू आहे. नुसतं पाऊस चालू आहे. सकाळपासून पाऊस चालू आहे. तर आतापर्यंत पुण्यात नुसतं पाऊस. सो गाईज छत्री घेऊन निघाले ब्लॉग काढायला. जर बघू शकता आपली काजू भिजायला लागली. आपली गाडी हे बघ कशी भिजायला लागली. फुल भिजायला लागली. फुल गाडी भिजते माझी. बघू तोंड तोंड अरे नका पकडू.
अगं तू पडशील नाही सर थंडी वाजते गाईज आमच्या इथं अजून पण पाऊसच पडायला लागलाय रोज पाऊस पडतोय आणि या पावसात मी आता बाहेर निघाले आहे तो गाईज मी आज बनवणार आहे पाव वेफर्स असं मी बनवणार आहे तर ते तुम्ही बघा तुम्हाला दाखवते तर गाईज मी घेतले वेफर्स आणि हे 2 पाव आहे आणि आपलं सॉसचं पॅकेट आहे तर पहिलं पावाला मी असं कापून घेते कापून घेतलंय पावाला कापून घेतलं अशा प्रकारे मी कापलंय पहिली गोष्ट सॉस लावून घेतली दोन्ही पावाला गाईज हे टाकल्यावर म्हणजे इकडं पण लागते त्याच्यानंतर मेवनीज आहे काही हे आमच्या इथं मोमोज मधून उरली होती तर आम्ही ह्याच्यात वापरतो मग आता अशी मेवनीज टाकायची मेवनीज टाकल्यानंतर वेफर्स बघा किती सारे 40 रुपयाचं पॅकेट आहे गाईज आणि किती भरपूर भेटले याच्यात अशा प्रकारे 3-4 चिप्स असं टाकायचं तुमची मर्जी तुम्हाला किती पाहिजे असते तेवढं टाका तर मला एवढंच पाहिजे गाईज एवढं टाकलं मी गाईज त्याच्यावर परत मी रिटर्न मेवनीज टाकणार आहे गाईज अशा प्रकारे मी टाकले मेवनीज दिसायला पण खूपच भारी दिसते मला खूपच असं त्यातच खाऊन टाका आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चीज पण ॲड करू शकता पण मी केलं नाही चीज ॲड कारण ते भाऊ बाहेर पाऊस पडायला लागलाय दिसायलाच खूप टेस्टी दिसायला लागले सो गाईज फायनली तयार झाले माझी स्पेशलिटी खूपच भारी डिश आहे जरा काचाच्या प्लेटीत दाखवते जरा भारी वाटत गाईज ही डिश मी माझ्या बहिणीला टेस्ट करायला देणार आहे कारण की तिचे तोंडून मला रिव्ह्यू ऐकायचा बारकी कम हिअर गाईज आपल्यासोबत आली बारकी म्हणजे बारकी म्हणजे छोटी बहीण तर ही माझी छोटी बहीण आहे छोटी बहीण हे टेस्ट करून दाखवा मला
पंकज से पहले से ही डरा हुआ था। चायवाले की बातों सुनकर पास नहीं जाता है। उसका दिल तेजी से धड़कने लगता है। सांगतेय आपल्याला हे कसं झालंय. आपके कहने का क्या मतलब है? रास्ता खराब है या कुछ और बात है? आपने डरा क्यों नहीं? डरना जरूरी है। रिव्ह्यू सांगायचं आगे लागलं. बहुत एक्सीडेंट होते हैं और वो एक्सीडेंट क्यों होते हैं जानते हैं? क्योंकि उस घाट खूप पर छान. कई बार लोगों को ऐसी खूप चीजें छान आहे. गाईज मी पण टेस्ट करून बघते कसं लागते. त्याच्यात गाईड चीज पण टाकतात पण आपल्याकडे अवेलेबल नव्हतं आता सध्या. दाजीने मना केले खायला. लोग दाजीला बोलवलं पण दाजी आली नाही. कसं लागते ती? पूरी रात गाड़ी चलाने के बाद भी रास्ता खत्म नहीं होता। पेट्रोल खत्म हो जाता। छान लागते. पंकज का पिता डर के मारे तकलीफ पा चुका था। भारी गाईड आकाश ने अब अजून खा वाटतंय. अरे छोड़ो बाबा आणि माझ्या मिस्टरला बोलले, माझ्या नवऱ्याला बोलले होते मी ये खा, पण ते काय खायला नाही. मेरी बुलेट के सामने कोई चकवा बकवा नहीं दिखेगा। आकाश तो मारे लेकिन पंकज को समझ आ गया था कि चाय वाले की चेतावनी महज एक कहानी नहीं थी बल्कि आगे आने वाली मौत का एक इशारा है। रात के लगभग 2:30 बज रहे थे। कशेरी घाट का वो सबसे डरावना पहर शुरू हो चुका। अच्छा आहे. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी. आपल्याला कोणी सांगितलं रेसिपी? मामी. आमच्या मामीची रेसिपी. मामी व्हिडिओ बघत असते. मामी मला फेमस केली. आमच्या मामीने एकदा बनवलं होतं, आम्ही देतो ना. तर गाई ह्याच्यात कुठले पण वेफर्स टाकून तुम्ही बघू शकता. लय भारी लागते. लय भारी, एक नंबर. तर गाईज असेच नवीन नवीन ब्लॉग बघायसाठी आणि त्याच्यात रेसिपी बघण्यासाठी आज हे केलं. उद्या युनिक अजून काहीतरी केलं. केक निघा पण मी केक बंद केला मी इथं कामला तरी जातो या बघा मी केक केला मग परत परत मन किती नाव नको राहू. हे नाही तर बोल ना जरा. हा ना जिया ना बोला. दे थांबलं. हा आणि दाजी एवढं खाऊन सांग जरा रिव्ह्यू दे. हा अरे माझं पोट फुल झाले. एवढंच अरे एकच घास भरायचं. हा एकच वाजता. आम्ही केक पण बनवला घरच्या घरी मन किती कवर लावलेलं. काय माणसं आहे. म्हणलं तर गाईस खूपच भारी हो. पाव टाईप लय भारी होता. काय काय टाकलं सांग की त्याच्यात. टाकलं ना सगळं सांग. तर गाईस तुम्ही बघितलं असं मी काय काय टाकलंय. खूप छान आहे. तर जर चीज ऍड केलं असतं ना फुल चीज झालं असतं. लय भारी लागलं. पण आता बी असं खाल्लं तर क्रेझी लागते. आम्ही फक्त 2च पाव बनवले. 2च बनवले. लय काट मला तिला तर लय आवडते. आवडतं ना. आवडते. गाईस या ठिकाणी येतोय माझा नवरा. हाय हाय मी आहे अन्विका. मी अन्विका आहे. सांग ना पूर्ण. हा बोल ना अरू. मी अन्विका आहे. बोल बोल ना अरू. बोल ना अरू. अरे हॅलो आणि आज गाईस. सकाळपासून तिच्या मम्मीने जेवण काय केलेलं सगळे भांडे बिंडे ठेवले. हाय गाईज आम्ही अशा जागेवर बसलो जिकडे घाण आहे तिकडे नाही तोंड केलं आम्ही. जिकडे चांगलं आहे तिकडे तोंड केलं. आणि आरू जेवली नाही सकाळपासून. तिला लागले भूक. आता वाजत रात्रीचे 10 वाजून 5 मिनिट झाले आणि जेवण काहीच नाही बनवलं.
बारकीला पावावर बसवलंय. बारकीने पाव खाल्लाय, केक आणून खाल्लाय मंदिरीचा, आणि आता एक पावाचा आणून बाहेरनं विकत आणून खाल्लंय. आता तुम्हाला दाखवलं आम्ही घरी बनवलंय. काय घरी बनवत ना आम्ही, सगळं बाहेरनं विकत आणतं. काल वडापावची बॅग तुम्हाला दाखव वडापावची बॅग. वडापाव बी आम्ही काल विकतच आणले होते. इव्हनची दिसतं आम्ही घरी बनवतो. आमच्या घरात काही येत नाही बनवता. बनवायला राशन तर पाहिजे. बघा इकडे नुसते गॅसच्या टाकी आणल्या 3, तिने फक्त पाणी तापायला, आंघोळीचं पाणी तापायला, आंघोळ करायची इथं. हे 2 दिवस नाही करत, ही आमची पोरगी 4 दिवस नाही करत, काही आंघोळ नाही करत. काय सांगायचं. आता हे टाकणारच नाही व्हिडिओ, बघा अपलोड नाही करणार घाबरून. लाईव्ह पाहिजे होतं, मग कळलं असतं तिला. आम्ही स्वच्छ जागेत फक्त बसलो. इकडची जागा तुम्हाला दाखवू नाही शकत, नाही तर रात्री पटके खायला लागेल. उद्या तर जेवण नाही भेटणार आम्हाला. राहतोच तरी एकदा जरा बघा. दाखवू दे ना, सगळं घर दाखवू दे, भांड्याचं ढिगारा दाखवू दे. बाहेर पाऊस पडतोय, कुठं घासत नसतो भांडे. असं जास्त आरूचं माझ्यावर नाही जीव आहे. आरू माझ्यावर नाही प्रेम करते, आणि मी पण आरू करतो. आय लव्ह यू माझा बच्चा. हा आरू माझ्यावर जीव आहे का ना तुझं? हा आरू स्कूलला जाऊन मोठे शिक्षण घेऊन मला ड्रायव्हर ठेवलेला तिच्या गाडीचा. हा मग मॅथ करते काय? हा मला ठेवणार ड्रायव्हर? हा ठेवणार का नाही? अरुण असते आता तुम्हाला बघून लाजायला लागली. हो ठीक आहे, आता हे तोंड बंद झालेलं आहे. बोलू काय? सगळे इज्जत घालून टाकली आमची लाईव्ह. हा टिकली नाही लावत बघा ते, बघ टिकली पण नाही लावली. आणि काल सिंदूर लावला एवढा मोठा, आणि लगेच पुसून टाकला. चांगला आता बोल की. आता नाही येतात. हा त्यांच्या हातामध्ये माईक आहे, माईक बंद करते लगेच. काय चुकीचं बोललं की बंद करते. म्हणून तू एवढं सगळं बोलून गेला का? अपलोड कर ना, मग कळण कर. अपलोड कर. हा खरं बोलून टाकायचं. अरे खूप दुखत आरू तर नाही दुखत. बस बाय करा. सो गाईस, असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉनला जाऊन क्लिक करा. आणि कारण की तुम्हाला असे नवीन नवीन मी म्हणजे व्हिडिओ टाकले तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. अजून कमेंट करा भरभरून. असंच तुमचं हे राहून द्या आमच्यावर. बाकी काय नाही, ब्लॉग आता इथंच एंड करून टाकते, कारण की बाळू खूपच बोललाय आधी बाहेर. तर थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ओके बाय.